माझ्या आजी सुमनबाई पाटलीन लांबजना, ही माझी आई शांताबाई पाटलीन आलमला, ही दुसरी पिढी, ही पहिली पिढी, ही दुसरी पिढी, मी सुवर्णा पटवारी गंगापूर तिसरी पिढी, आणि ही चौथी पिढी माझी भाची भावाची मुलगी मनस्वी पाटील. तर मी माझ्या ह्या आजीला एक प्रश्न विचारणार आहे की मी मागे एक व्हिडिओ टाकला होता की माझ्या आजी शिवपाठ वाचत होत्या, पण मला नंतर प्रश्न पडला की आजीनी शिकले कधी वाचायला, म्हणून मी आज विचारते त्यांना की माय तुम्ही कधी शिकलात वाचायला आणि कुठल्या शाळेत गेलात? शाळेत नाही, खाजगी मास्तर महिन्याला 20 रुपये देऊन आजीनं शिकविली मला. कुठं? भडीत. बडी म्हणजे तुमचा आजोळ? आजोळ. आजीनं शिकविली. शिकले तिथंच आणि कधीच पुस्तक घ्यायला नाही हातात. पुन्हा मागून मग त्यांनी मेल्यावर उगाच दिवस जायना, हे जायना, शिवपाठ वाचवायचं. शिवपाठ वाचलो, वाचायचं. ते पाठ झाला आता तेच वाचायचं. दोनदा पण वाचायला शिकलात तुम्ही? वाचायला शिकले. म्हणजे तिथं शाळा नव्हती का त्यावेळेस? शाळा होती, पण खेड्याने पहिलं कुठे होते मास्तर तर लेकर तर गाडीत गेले होते. मग भडीच्या बाईने घेऊन आली मला इकडे भडीला. घेऊन आल्यावर वजीरटी करणार होती मला. वजीरटी नको, लेवणं शिकव म्हणले आमच्या आईने. ती महत्वाची गोष्ट आहे बघा. मग ती लेवणं शिकवली. महिन्याला एक पुस्तक शिकवायचं त्यानं वाचाया. म्हणजे महिन्याला एक वर्ग झाला तुमचा, पहिलीचा एक वर्ग, पुढच्या महिन्यात दुसरीचा वर्ग. वर्षात चौथी शिकले. एका वर्षात 4 वर्षाचं शिक्षण झालेलं, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. 2.5 महिने केले. मला आता कळतंय की माझी आजीच एवढी हुशार आहे म्हणून मी सुद्धा हुशार. म्हणून तुमची सगळी फॅमिली हुशार आहे, सुशिक्षित लोक. बघा, सोन्यापेक्षा सुद्धा शिक्षणाचं महत्व माझ्या आजीला कळलं, आणि म्हणूनच आमची पूर्ण पिढी सुशिक्षित आहे, सुसंस्कृत आहे. चला, वेल डन. धन्यवाद.